वेंगुर्ले तालुक्यातील राय डॉक्टर राघव खानोलकर हायस्कूल मठ इथं विद्यार्थ्यांसाठी जनजागृतीपर मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं। या कार्यक्रमाला वेंगुर्ला पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निसर्ग ओतारी प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते। यावेळी हायस्कूलचे मुख्याध्यापक सुनील जाधव, मठ गावातील ज्येष्ठ नागरिक, प्राध्यापक वर्ग तसंच सुमारे 70 ते 80 विद्यार्थी कार्यक्रमासाठी उपस्थित होते। कार्यक्रमामध्ये पोलीस निरीक्षक ओतारी यांनी विद्यार्थ्यांना सायबर गुन्हेगारी, अंमली पदार्थांचे दुष्परिणाम तसंच विविध प्रकारच्या गुन्ह्यांविषयी सविस्तर माहिती दिली आहे। सोशल मीडियाचा वापर करताना सतर्क राहणं, अनोळखी लिंक आणि संदेशांना बळी न पडणं तसंच कोणत्याही संशयास्पद बाबींची तात्काळ पोलिसांना माहिती देण्याचं आवाहन करण्यात आलंय। तसंच अंमली पदार्थांच्या वाढत्या विळख्यापासून दूर राहून शिक्षण, संस्कार आणि चांगल्या सवयींना प्राधान्य देण्याचा सल्ला देखील त्यांनी विद्यार्थ्यांना दिलाय। यावेळी विद्यार्थ्यांनी विविध प्रश्न विचारून शंकांचं निरसन करून घेतलं। कार्यक्रमाला वेंगुर्ला पोलीस ठाण्याचे पोलीस अंमलदार देखील उपस्थित होते। उपस्थितांनी कार्यक्रमाचं कौतुक करत अशा जनजागृतीपर उपक्रमांची गरज व्यक्त केली आहे। या संदर्भात इंटरनेट कंपनीला पत्र देणार, मोबाईल देणार, उत्तर येणार, प्रशासनाची परमिशन देणार, त्या ठिकाणी टीम पाठवणार, त्याच्यासाठी खर्च करणार, त्याच्यातून खर्च केल्यानंतर तो व्यक्ती कोण असेल सांगता येतो, तो वापर करणारा वेगळा असेल आणि त्याच्या मागचा सूत्रधार कोण वेगळा असेल, आणि तो सूत्रधार जो कोण आहे त्याच्यापर्यंत पोहोचणं, त्याला पकडणं, त्याला तिथून इकडं आणणं आणि मग त्याला कोर्टात हजर करणं, त्याच्यावर दोषारोपपत्र पाठवणं, या सगळ्या गोष्टी वेळ जातो। त्याच्यातून त्याला शिक्षा होती का हा पण प्रश्नच आहे। मग अशा या काळामध्ये लोकांचं नुकसान होतं, ही गोष्ट फार गंभीर आहे। गेलेले पैसे आम्ही काही भरोसा राहिला नाही, कुठेही सिक्युअर आहे, कुठेही सिक्युअर आहे, तुमची काय होणार, बँकेचे नंबर जे कनेक्ट असतात, बँकेचे सगळं त्यांना ॲक्सेस मिळतो आणि ते सर्व माहिती करतात, तुमचे